मला या सगळ्यातनं बाहेर यायचं आहे. मी पुन्हा वकिली चालू करणार आहे. तशी तू लहानपणापासून समजूतदारच होतीस, पण आता खऱ्या अर्थानं मोठी झालीस. वाकणीच बोलले माझ्याशी. हे आत्ताच पुण्याला जात आहेत हे एका अर्थी बरंच झालं. युद्धशास्त्रामधला नियम आहे, शत्रूवर वार करण्याआधी त्याला गाफील ठेवा. साहेबांना ऍडमिट करून जवळजवळ आठवडा झाला. त्यांच्या तब्येतीत काहीच सुधारणा दिसत नाही. आत्याबाई आजारी आहेत ना घरी, तू घरी थांबायला पाहिजेस त्यांच्याजवळ. आत्याबाई साहेब, हे घ्या. काय आता? गोळ्या. वेळ झाली आहे गोळ्यांची. अरे मला अमृताताई सांगून गेली होती. हा, आहेस का काही? पाठ सोडू नका माझी. आणि तो मोठा अगदी पाठीराखा भाऊ झाला रे अमृताताईचा. मग काय, किती चांगल्या आहेत माहितीये का अमृताताई? हा, आपल्या जानकीताई सारख्या सरकलेल्या नाहीयेत. ए माझ्या सोनेबद्दल असलं काय बोलायचं नाही. हा, कसली सून? येडपट आहे ती पक्की. आपण थांबा थांबा. अरे पहिलं गोळ्या घ्या, नाही तर बोलण्याच्या नादात तुम्ही मला गुंतवून टाकाल, असं मला अमृताताई सांगून गेले आहेत. पहिलं गोळ्या घ्या, मी इथंच बसतो. आण बाबा आण. बस झालं समाधान. घे. ए थांब, निघालास कुठे? बस 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 इथे. मला सांग, मगाशी तुझ्या ताईबद्दल काय बोलत होता रे तू? काही नाही, फक्त येडपटच म्हणालो. मी तिच्या तोंडावर पण बोलतोय. तुम्हाला माहितीये का आत्याबाई, जानकीताई लहान असताना आहे ना अंगठा चोपायची. मला तर अजून संशय आहे तिच्यावर की अजून तिची ती सवय गेली नाहीये म्हणून. काय सांगतोस काय? तिच्या वर्गात पण सगळे तिला चिडवायचे. अंगठ चोकी चिडवायची तिला, अंगठ चोकी. पण आईने लय उपाय केले होते. हा, हाताला चटके द्यायची, फटके मारायची. एकदा तर रात्रभर तिचा हातच बांधून ठेवला होता उखळीला. आणि सकाळी बघतो तर काय, पुन्हा ताईच्या अंगठा तोंडातच. तुम्हाला सांगतो, तिला चिडवायचं असेल ना, हा सर्वात बेस्ट उपाय आहे. हा, बरं झालं सांगितलंस, लक्षात ठेवीन मी. पण हा, तिला सांगू नका मी सांगितले म्हणून. हा, नाहीतर बुटानं मारेल ती मला. इतकं मारते तुला? अहो, लय मारते. तिचे हात लय लागतात जोर जोरात. पण जेवढं मारते ना तेवढीच डबल लाड करते. तुम्हाला सांगितलं ना, माझी ताई जरा सरकलेलीच आहे. मला मारलं ना की स्वतःच रडत बसती. येडी आहे जरा ती. आई बाबांबरोबर मी धरणाच्या कामावर जायचो ना, तेव्हा मला ताईची लय आठवण यायची. आई बाबा कामावर गेले की मी एकटाच दारात बसून रडत बसायचो. मी नाही राहू शकत ताईशिवाय. असंच प्रेम करा रे एकमेकांवर. आत्याबाई साहेब, काय रे? बापट वकील आलेत. बसायला सांग त्यांना. आलेच मी. जी. आत्याबाई साहेब, त्या अंगठ्याचं लक्षात ठेवा आणि कुणाला सांगू नका ती. हो नमस्कार. नमस्कार बापट साहेब, बसा बसा. काय चहा कॉफी वगैरे झाली? कॉफी झाली. ठीक आहे. बापट साहेब, आज इथे तातडीने तुम्हाला बोलवून घ्यायचं कारण म्हणजे नरसिंहाबद्दल तुम्हाला माहितीच आहे. आमच्या नशिबात जे काही आहे ते सोसायची आमची तयारी चालूच आहे. पण म्हणून सगळा व्यवहार तर थांबू शकत नाही ना. आमचं कुटुंब दुःखात असलं तरी आमच्यावर अवलंबून असणारी जी कुटुंब आहेत त्यांना तर वाऱ्यावर सोडता येत नाही ना. बरोबर आहे तुमचं. आता मुख्य मुद्दा असा आहे की नरसिंहाच्या आजारपणामुळे फार कामं व्हायची राहिलेत. मुख्य म्हणजे त्याच्या सह्यांमुळे खूप कामं खोळंबून राहिलेत. तर अशा वेळेला काय उपाय करता येईल? म्हणजे
तो परत येईपर्यंत. आणि नरशिव गेल्यानंतर वारस कोण हे पण सांगा. परशू मी बोलतेय ना. अगं मुद्द्याचं बोलत नाहीस तू आत्या. मुद्द्याचं बोल काय ते. जे काही आहे ते बापट साहेबांनीच बोलावं. बापट साहेब प्लीज. असं आहे, किल्लेदार ट्रस्ट, किल्लेदारांचे सर्व व्यवसाय, त्यांची स्थावर जंगम मालमत्ता आणि यातला नरसिंहरावांचा वैयक्तिक शेअर याची विभागणी त्यांची बायको आणि मुलगी यात समान होईल. पण उत्तराधिकारी म्हणाल तर तशी काही तरतूद केलेली नाहीये. पण परंपरेप्रमाणे नरसिंहरावांच्या पाठचा भाऊ उत्तराधिकारी ठरेल. म्हणजे अर्थातच वामनराव किल्लेदार. काय बोलला तू? काय बोलला तू? परंपरेप्रमाणे. अरे परंपरा गेली तुझ्या आईला. कोण आहे वारसदार? कोण आहे? वामनराव. अरे येडा का खोळा तू? काय सकाळ सकाळ लावून आला काय? अरे वामण्याची तारीख आहे 7 एप्रिल 1973 आणि माझी तारीख आहे 1 एप्रिल 1973. मोठा कोण तो कमी? काय गल्लत करताय परशू साहेब? हे बघा तुमची बर्थ सर्टिफिकेट आहेत माझ्याकडे, समजला? ही बघा दोघांची बर्थ सर्टिफिकेट आहेत. तुमचा जन्म आहे 1 एप्रिल 73 आणि वामनरावांचा आहे 24 मार्च 73. नाही हे खोटं आहे. हे खोटं आहे सगळं. डाव खेळला जातोय माझ्या बरोबर. अहो बर्थ सर्टिफिकेट्स आहेत ती परशुराम साहेब. आणखी काय पाहिजे? खोटा आहे कागद यो कागद खोटा आहे. त्या माईला यांच्या हे सगळे मिळून माझ्या विरुद्ध डाव रस्ते आहेत. काय झालं? हे बापट साहेब आपले वकील. नमस्कार. आणि या आमच्या मोठ्या सोनबाई. हिला काय ओळख परेड करायला आणलं काय? आधी जो घोळ झाला तो निस्तर. घोळ काही नाही आहे परशू. पुराव्यानिशी सिद्ध झालाय की वामन तुझ्यापेक्षा वयाने मोठा आहे. खोटा आहे हे समजो. खोटा आहे. माझे हक्क तोडण्यासाठी तुम्ही रचलेलं कटकारस्थान आहे. अरे पुरता ओळखून आहे रे. सगळे मायला एका माळेची मणी तुम्ही. सुमित्राने मला विक्रमादित्य मुद्दामून दिला नाही तेव्हापासून हे कारस्थान चालू आहे. मायला सोडणार नाही. अरे तुमच्या सगळ्यांच्या श्राद्धाच जेवायला उरणार आहे मी इथे. एकटाच लक्षात ठेवा. सोडणार नाही तुला. सोडणार नाही. कोणाला बी सोडणार नाही. नरसिंह काय तो वाकण्या काय? मायला त्या वाकण्यानेच गेम केला. पाठीत खंजीर बसला माझ्या. परशू बास. तुझ्या लायकीपेक्षा फार जास्त बोलून गेलायस तू. ए माझी लायकी काढणारी तू कोण ग? माझ्या तोंडावर खोटे पेपर फेकले तू. ये आईल्या. उठ चल उठ उठ. वामण्याचं लायसन, वामण्याचा पासपोर्ट, बाकीचे सगळे कागदपत्र ज्याच्यावर जन्मतारीख लिहिलेली असते ते सगळे कागदपत्र घेऊन ये. या वाकण्याने मला मायला मूर्ख बनवलं. मला म्हणला रमावतील जातो आणि दोन्ही भावांचे कागदपत्र घेऊन येतो. मला काय ठाऊक नाही का? दुसऱ्या अनेक कागदपत्रांवर जन्माची तारीख लिहिलेली असते. घेऊन ये. चाल. हे थोबाड काय बघता? माझ्याशी या आवाजात बोलायचं नाही, कळलं? अहिल्या जा. वामनची सगळी कागदपत्र घेऊन ये. काय शहानिशा व्हायची ना ती इथे सगळ्यांच्या देखतच होऊन जाऊ दे. लायसन्स घेऊन गेले. पासपोर्ट आणते. आता आलोय गावावरनं. दाखवतो आता. हॅलो. वाकणी साहेब मला त्या श्रीपाद गोसाव्याला बेलवर सोडावं लागलं. काय? त्याच्याविरुद्ध काही स्ट्रॉंग केस नव्हती. अरे मग स्ट्रॉंग केस करायची ना. सगळ्या मीडियाचं लक्ष याच केसवर आहे. बरं ठीक आहे, नंतर बघूया आपण.
घ्या बापट साहेब, खात्री करून घ्या. अगं त्याला काय दाखवतो इकडं? इस्टेट त्याची नाही, माझी चालली आहे. आता दाखवतो की 24 मार्च. हे कसं शक्य आहे? हे कसं शक्य आहे? आता पटली खात्री? द्या आणा. सगळ्यांनी गळ्यात गळे घातले तुम्ही लोकांनी. त्या वामण्याला वारसदार बनवण्यासाठी मायला माझ्या विरुद्ध गेम केलाय. खेळ खेळलाय तुम्ही सगळे मिळून. आणि ही अहिल्या देवी कॅप्टन आहे या टीमची. अगे तू कसली कॅप्टन म्हणा? तुला स्वतःची अक्कल थोडीच आहे. ही आत्याबाई कॅप्टन आहे. आणि तो वाकण्या विकेट कीपर सोडणार नाही की एकेकाला धडा शिकवेन की नाही बघ. अगं नरकात पण तुला तुझी हाडं मोजायला लावीन आत्याबाई. तुला सोडणार नाही. परशुदादा, एक पाऊल जरी पुढे टाकलत ना तरी तर काय हातात बांगड्या भरल्या असल्यानं तरी शेतात खुरपणी करणारे हात येते. मला माहिती नाही कशामुळे तुमचा राग एवढा उसळलाय, कोण चूक आहे कोण बरोबर आहे, पण आत्याबाईंच्या अंगावर याचं काम नाही. तुला तुझ्या आत्या सकट कापून टाकेन एक दिवस. परशुरामचा शब्द आहे. काय म्हणताय परशु शेठ? मला जे काही म्हणायचंय ना ते कवाच म्हणून झालंय. तुझ्या मिशीतला एक केस पण शिल्लक ठेवणार नाही रे वाकण्या. सापाच्या शेपटीवर पाय ठेवलायस तू. आता दंश केल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या या रागाचं कारण कळेल का मला? ही वाकणीच्या सळसूतपणाचा आव आणू नको. वामण्याच्या जन्माच्या दाखल्यावर 24 मार्च तारीख टाकलीस तू. म्हणजे वामण्या माझ्यापेक्षा मोठा. तू आणि ती थेरडी दोघांनी मिळून गेम खेळल्यात माझ्या बरोबर. अहो काय बोलताय परशु शेठ? असं कसं शक्य आहे? माझ्या माणसानं तिकडनं बर्थ सर्टिफिकेट उचलली आणि त्या बापट वकिलांकडे नेऊन दिली. आता तुम्ही वामनरावांपेक्षा 6 दिवसांनी लहान आहात, यात माझा काय दोष? तुझा काय दोष आहे ते तुला लवकरच कळेल. गेलास तो आता. आणि जाताना जन्माला घातलेल्या आई वडिलांना शिव्या शाप देत जाणार तू वाकण्या. इथं नाही, आता बाहेर भेट तू मला. भेट तू आता. बरं झालं एकदाचे गेले ते. तो भासाडा आवाज ऐकून ऐकून कान किटले होते माझे. एनिवेज, बापट साहेब, माझे मिस्टर सध्या पुण्याला कामानिमित्त गेलेत. ते एकदा आले ना की आम्ही दोघंही तुमच्या ऑफिसमध्ये येऊ. म्हणजे मग ज्या काही लीगल फॉर्मॅलिटीज असतील त्या आपण. अहिल्या, बापट साहेबांच्या ऑफिसमध्ये कशाला जायला पाहिजे? असं काय करताय आत्याबाई? आत्ताच सिद्ध झालंय ना की मोठे भाऊजी गेल्यानंतर सगळा डोलारा यांनाच सांभाळायचा आहे. मग आम्ही ज्या काही लीगल फॉर्मॅलिटीज असतील त्या. अहिल्याताई, मी शेवटचं सांगतेय, यांच्याबद्दल वाटेल तसं बोललेलं मी खपवून घेणार नाही. मी काय बोलले ग? हे गेल्यानंतर असं सारखं सारखं का बोललं जातं या घरात? कारण ते कोणत्याही क्षणी जाऊ शकतात. तसं काहीही होणार नाहीये. हे बघ, मी भाबड्या आशेवर जगणाऱ्यांपैकी नाही. कळलं? माझी अशा भाबडी असली ना तरी ती खरी आहे.
आणि मला माहिती आहे हे बरे होणार आहेत आणि परत घरी येणार आहेत. हो ठीक आहे, पण ते काही अमर नाही आहेत. त्यांची 50शी उलटून गेलीये, त्यामुळे कोणत्याही क्षणी गेल्यावर. अहिल्या, आता तू विनाकारण मी बोलत नाहीये, ही बोलते. अमर तर तुम्ही पण नाही आहात. काय माहिती आता इथून चिडून गेलेले परशुभाऊजी रात्रीतून तुमचा फोन सुद्धा करतील. माझ्या समोर तोंड उचकून बोलायची तुझी हिम्मत कशी होते ग? जशी तुमची माझ्या नवऱ्याबद्दल माझ्या समोर बोलायची होते ना तशीच. बस, तुम्ही दोघी जणी बोलायच्या बंद व्हा. बापट साहेब, माफ करा, तुम्हाला सगळा कलह पाहावा लागला. आता तुम्ही सांगा याच्यातून काय तोडगा काढायचा. हे पहा, जोपर्यंत नरसिंहराव शुद्धीवर येत नाहीत तोपर्यंत एखाद्या डॉक्युमेंटवर जर सही करायची असेल तर ती जानकी वहिनींना करू द्या. इतिहासात तसे दाखले आहेत. नवऱ्याच्या अपरोक्ष बायका कारभार सांभाळू शकतात. फक्त जानकी वहिनींना तसा हक्क देण्यासाठी इतर वारसदारांच्या सह्यांचं एक पत्र लागेल. मी बरी सहजासहजी सही देईन हिला. तुझ्या सहीला विचारताय कोण अहिल्या? सही वामनची लागणार आहे, तुझी नाही. अच्छा, म्हणजे माझ्याशी आणि परशु भाऊजींशी तुम्ही ही खेळी खेळली का? तर या मोलकणीचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून. किती मूर्ख बनले ना मी. बरं झालं तुझ्या बुद्धीची पातळी कळली तुला. ते मी कोणालाच मूर्ख बनवत नाहीये. जे नियमाने व्हायला हवं ते होत आहे. बापट साहेब, सह्यांचा कागद लवकरच तुमच्याकडे पोहोचेल. पण माझी खात्री आहे त्या कागदाचा उपयोग नाही करायला लागणार फारसा, कारण माझा नरसिंह लवकरच परत येणार आहे. त्याच्या मरणावर डोळे लावून बसणाऱ्यांच्या नाकावर टिचून परत येणार आहे. मी नाही होऊ देणार हे. मालक, एवढ्या घाईने मला बोलवलं, काही लफडं वगैरे झालं का? अरे राग्या, दुश्मनानं चारी मुंड्या चितपट केलंय मला. हो म्हणजे झालं तरी काय? अरे त्या वाकदानं डाव साधला रे. मला म्हणला माझं आणि वामण्याचं बर्थ सर्टिफिकेट बनवून आणतो गावाला जाऊन. आणि काय केलंय, वामण्याची जन्मतारीख 24 मार्च लिहून आणली त्याच्यात. त्या मायला माझी 1 एप्रिल. मोठा कोण झाला? वामण्या 6 दिवसांनी. म्हणजे किल्लेदारांचा वारसदार तो झाला रे. ती अहिल्या देवी मायला माझ्या समोर नसती. ते आलं माझ्या लक्षात. पण मला एक कळत नाही, वाकणीसानं तर हवेतलं सर्टिफिकेट निर्माण नाही केलं. म्हणजे त्या तहसीलदार कचेरीतल्या कुठल्या तरी कारकुंड्याचं हे काम असणार बघा. या मायला त्यांच्या कोण आहे त्यो? कोण आहे त्यो कारकुंड्या? माझं नाव कळलं पाहिजे मला पटापट. इनमेन 4 तर टाळकी आहेत. एक तो शिंत्रे, एक तो कदम, एक जंगम नावाचा शिपाई आणि जाधवबाई. जाधवबाई चल गावाला. काय आत्ता? वय आत्ताच्या आत्ता एकेकाचा झाडा घ्यायचंय मला. यांच्यापैकी एका बरोबर त्या वाकण्यानं शेटिंग केलं असणार रे मायला. पण मालक आता ऑफिस बंद असेल. अरे घरात नाही एकेकाला बाहेर खेचून काढू. पण गद्दार मला आत्ताच्या आत्ता गावाला पाहिजे. चल राग्या. आत्याबाई, हे सगळं कशावरून चाललंय? अगं तू ऐकलं नाहीस का? माझ्या नरसिंहाला आधीच मारून टाकलंय ग ह्या लोकांनी. परशू घर गिळायला बसलाय. ती अहिल्या स्वतःचा स्वार्थ साधते. त्यांना जे काही हवंय ते देऊन टाका ना. माझ्यासाठी यांचे प्राण वाचले, मला जगाची दौलत मिळाली. हेच तर तुला कळत नाही ना. इथे बस, बस इथे. मागे किल्ल्यांच्या वेळेला सुद्धा तू हाच मूर्खपणा केला होतास. आयुष्यभर लक्षात ठेव, स्वतःला टिकायचं असेल,
हे घर टिकवायचं असेल तर किल्ल्या आपल्याच जवळ हव्यात. हक्क आणि अधिकार शाबूत हवेत. तू ज्यांच्या हातात हा अधिकार द्यायचा म्हणतेस ना, त्यांची लायकी नाही आहे ती. नाही तर मला सांग, हा सगळा व्याप सोडून हरिहरी करत बसायला मला आवडलं नसतं का? नर्मदा असताना मी तेच तर करत होते. पण नर्मदा गेली आणि अहिल्याच्या हातात सगळा कारभार आला. तो जर तसाच राहू दिला असता तर हे घर कोलमडायला वेळ लागला नसता. माणसं दुखावली गेली असती, अधिकार नाकारले असते, कलह माजले असते, किल्लेदारांची सगळी पुण्याई धुळीला मिळाली असती. अगं अहिल्याची योग्यताच नाही आहे ती. तुझ्यात ती योग्यता आहे. सगळ्यांचं मन आणि मान सांभाळून तू घर सांभाळू शकतेस. म्हणून किल्ल्या तुझ्याच जवळ हव्यात. त्याच्यासाठी वाईटपणा घ्यावा लागेल, घ्यायचा. कारण हा वाईटपणा आपण आपल्या माणसाच्या भल्यासाठी घेत असतो. माझ्या नावावर असा खूप वाईटपणा जमा आहे. का तुम्ही कोणाचं काय वाईट केलंय?